हॅलो बच्चा पार्टी. मी आज या 1 मिनिटाच्या व्हिडिओ सेशनमध्ये तुम्हाला बर्नौली बाबाचं प्रिन्सिपल समजून सांगणार आहे. तर माझ्याकडे 2 पेपर आहे. ह्या 2 पेपरमध्ये आता आजूबाजूला हवा आहे. तर हवा आहे म्हणजे हे ॲटमॉस्फेरिक प्रेशर आहे. मी जर ह्या 2 पेपरच्या मध्ये हवा फुकली तर काय घडेल? हे 2 पेपर एकमेकांच्या जवळ येतील की एकमेकांपासून दूर लोटले जातील? तुम्हाला याचं उत्तर द्यायला आवडेल का? विचार करायच्यावर, पण मी लगेच त्याचं उत्तर सांगतो. तर काय काय झालं तर इथली ज्यावेळेस मी हवा फुकली तर व्हेलॉसिटी वाढली आणि व्हेलॉसिटी वाढली त्याच्यामुळे ह्या 2 पेपरच्या मधला जो प्रेशर आहे तो डिक्रीज झाला आणि आजूबाजूचा प्रेशर तर कॉन्स्टंट होता. मग हा प्रेशर जास्त झाला ॲज कम्पेअर्ड टू मधला प्रेशर आणि त्याच्यामुळे हे अट्रॅक्ट झाले. सो बच्चा पार्टी काय बर्नौलीज प्रिन्सिपल मी सांगतो तुम्हाला. तर बर्नौली बाबा सांगतो की प्रेशर इन केस ऑफ फ्लुइड इज इनवर्सली प्रोपोर्शनल टू द व्हेलॉसिटी ऑफ ए फ्लुइड. म्हणजे व्हेलॉसिटी जर वाढली फ्लुइडच्या केसमध्ये तर त्यातला प्रेशर काय होत असतो? डिक्रीज होत असतो. मग मी जे पेपर घेतलं ते पेपर 1 आणि पेपर 2. पेपर 1 आणि 2 च्या मध्ये आपण हवा फुकली जोराने. हवा फुकल्यामुळे इथली व्हेलॉसिटी वाढली त्याच्यामुळे यातला प्रेशर कमी झाला 2 पेपर मधला आणि आजूबाजूचा ॲटमॉस्फेरिक प्रेशर जास्त ठरला ॲज कम्पेअर्ड टू प्रेशर बिटवीन दिस 2 पेपर्स आणि त्याच्यामुळे हे दोन्ही पेपर जवळ आले. बच्चा पार्टी हेच प्रिन्सिपल वापरलं जातं लिफ्टिंग अप ऑफ अन एरोप्लेन मध्ये आणि दुसरं ब्लोईंग ऑफ रूफ टॉप्स इन विंडी स्टॉर्मी वेदर. मग लिफ्टिंग ऑफ अन एरोप्लेन आपलं कसं उडतं तर बच्चा पार्टी एरोप्लेनचे पंख जे असतात त्याची डिझाईन अशी केलेली असते की सगळं जे वारं ज्यावेळेस एरोप्लेन उडायला लागतं त्यावेळेस सगळं वारं हे जास्तीचं वारं हे त्याच्या पंखाच्या वरतून वाहतं आणि पंखाच्या वरतून वाहिलं की तिथली जी व्हेलॉसिटी अबाउट दॅट एअर इन्क्रीजेस आणि व्हेलॉसिटी वाढली की बर्नौली बाबा काय सांगतो? इफ व्हेलॉसिटी इन्क्रीजेस प्रेशर डिक्रीजेस. मग विंग्सच्या वरचा जो प्रेशर आहे तो डिक्रीज होतो आणि विंग्सच्या खालचा प्रेशर वाढलेला असतो. तर ह्या प्रेशर डिफरन्समुळे एरोप्लेन लिफ्ट होतं. सिमिलरली वादळी वाऱ्यामध्ये काय होतं की वारं खूप जोराने वाहतंय आणि हे सगळं वारं ह्या रूफटॉप वरनं वाहतंय म्हणजे पत्र्यावरनं वाहतं आणि घडतं काय की सगळं वारं इथून वाहिल्यामुळे इथली जी व्हेलॉसिटी आहे ती वाढते ॲज कम्पेअर्ड टू व्हेलॉसिटी इनसाइड द होम इनसाइड द हाऊस. आणि व्हेलॉसिटी एकदा वाढली की तिथला प्रेशर डिक्रीज होतो बर्नौली बाबाच्या प्रिन्सिपलनुसार आणि मग इथला प्रेशर डिक्रीज झाला म्हणजे रूफटॉपच्या वरती असणारा प्रेशर कमी झाला ॲज कम्पेअर्ड टू प्रेशर इनसाइड द रूफटॉप आणि त्या प्रेशर डिफरन्समुळे हे रूफटॉपचे हे जे पत्रे आहेत ते उडून जातात. इथं पण एरोप्लेन उडतंय, इथं पण 2 पेपर एकमेकांकडे अट्रॅक्ट झाले. सो बच्चा पार्टी प्रेशर इन केस ऑफ फ्लुइड इज इनवर्सली प्रोपोर्शनल टू द व्हेलॉसिटी ऑफ फ्लुइड. कसा वाटला आजचा फिजिक्सचा कन्सेप्ट? नक्कीच आवडला असेल. थँक्यू.